तर मित्रांनो, इलेक्ट्रोटेक्निक त्या कंपार्टमेंटमधून म्हणजे त्या साईडच्या बिल्डिंगमधून आपण आता फन सायन्स म्हणजे मनोरंजन विज्ञान या ठिकाणी आपण चाललेलो आहे. तर यातलं पण तुम्हाला मी माहिती सांगतो. आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला एलिव्हेशन रॉड्स बघायला भेटतात. व्हील फिरवल्यानंतर इथं एलिव्हेशन रॉड्स दिसतात. त्यानंतर एलिव्हेशन स्प्रिंग्स आहेत समोर. जर समोर बघितलं तर इथं पुढं परत मॅजिक वॉटर टॅप आपल्याला इथं दाखवलेलं आहे. हे सगळं मनोरंजन सायन्स आहे. पण आता इथं पुढं जर बघितलं तर इथं केव्स आहेत. आता हे समोर जर बघितलं तर हे बॉल्स आहेत छोटे छोटे. तर हे पूर्ण गोंधळून टाकणारं विज्ञान आहे. पुढे इथं जर बघितलं तर हे वाळू आहे, समुद्राची वाळू सँड आहे. तर त्यामध्ये इथं सँड आर्ट असं तयार होतं. पूर्ण टेम्परेचरने तो बॉल वगैरे फिरतोय त्या दिशेने. त्यामुळे हे इथं सँड आर्टचं पण आहे, बघायला भेटतं आपल्याला इथं. तर आता पुढं आपण बायोटेक्नॉलॉजीच्या हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आता तुम्ही बघता हे छोटे छोटे वगैरे मूर्ती लावलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर पूर्वीच्या काळात लोक कोणत्या साधनाचा वापर करायचे ते आपल्या इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपल्या इथं बघितल्यानंतर आपल्याला ते लक्षात येते कसे राहत होते, हे सगळं इथं दाखवलेलं आहे. DNA जो असतो तो मायक्रोस्कोप मध्ये बघितल्यानंतर कसा दिसतो तो इथं दाखवलेला आहे. आता इथं समोरच जेनेटिक सील लावलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या जीन्स पासून कोणत्या शरीराचा कोणता अवयव बनलेला असतो तो इथं आपल्याला बघायला भेटतो. ते इथं व्यवस्थित या जेनेटिक सील मधून समजता येईल आपल्याला. आपलं जे शरीर आहे ते हेल्दी राहण्यासाठी कोणत्या बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो ते इथं आपल्याला बायोटेक्नॉलॉजी हेल्थ चार्ट दाखवलेला आहे. ते आपल्याला इथं पण समोर बघायला भेटते. इकडे जर बघितलं तर बायोटेक्नॉलॉजी फॉर इंडस्ट्रीज म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे बायोटेक्नॉलॉजीचा वापर होतो ते इथं आपल्याला बघायला भेटते. पूर्ण एकदम माहिती घेण्यासारखी हा चार्ट आहे. त्यानंतर आता पुढे आपण स्पेस टेक्नॉलॉजीच्या हॉलमध्ये प्रवेश करतोय. स्पेस टेक्नॉलॉजीच्या हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्पेसमधील सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटते. वेगवेगळे आपल्याला रॉकेट, विमान, हेलिकॉप्टर वगैरे आपल्याला व्यवस्थित बघायला भेटणार आहे. पुढे एक आपल्याला फ्लाईट लावलेली आहे. फ्लाईट मेकॅनिझम जे आहेत ते आपल्याला या फोटोमधून आपल्याला बघायला भेटत आहे. तर हे हेलिकॉप्टर जुन्या काळात कसं हेलिकॉप्टर होतं त्याची माहिती इथं दिलेली आहे या बोर्डवर. आता मित्रांनो, हा जो तुम्ही समोर अँटेना बघताय तो बीम वेव्ह गाईड अँटेना आहे. तो इथं त्याची पूर्ण माहिती आहे. इंडियन डीप स्पेस नेटवर्क हे आहे. हे जर तुम्ही समोर बघताय ते जे रॉकेट असते लॉन्च कसं करतात ह्याचं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. इथं इस्रोचं जे काय चंद्रयान वगैरे लॉन्च कसं केलं त्याचं ते स्ट्रक्चर असं लावलेलं आहे इथं. जे कल्पना चावला होते त्यांचं इथं माहिती लावलेली आहे पूर्ण. आता जे चंद्रयान चंद्रावर गेलेलं आहे पृथ्वीवरून, तर त्यामध्ये जे काही कंपोनेंट लावलेले आहेत ते वेगवेगळे कंपोनेंट सुट्टे सुट्टे करून एक लावलेले आहेत. वर बघितलं तर ते आदित्य वगैरे हे जे नाव आपल्याला थोडे थोडे माहीत आहेत. ते कशा प्रकारचे आहेत हे सगळे इथं असं त्याची माहिती इथं सगळी त्याची माहिती वगैरे इथं दिलेली आहे. हे रॉकेट्स आहेत. वेगवेगळ्या डिझाईनचे पूर्वीपासून चालत आलेले हे रॉकेट्स आहेत.
तुम्ही समोर जे बघता हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल स्लेव आहे, त्यांनी बनवलेले आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता मित्रांनो, आता हे युअर वेट ऑन डिफरंट प्लॅनेट्स इथं लिहिलेलं आहे. इथं जर आपण उभं राहिलं तर इथं वेट दाखवते. हे मर्क्युरीवर 28.9, व्हेनसवर 69.4, अर्थवर 76. आता माझं वेट 76 आहे, इथं बरोबर दाखवते. अर्थवर एवढं वेट असणार आहे. मूनवर 12.9, हे असे वेगवेगळे, मार्सवर 29.9 असे वेट दाखवले आहेत सगळे वेगवेगळे. तर हे असं म्हणजे आपण जर कोणत्या प्लॅनेटवर गेलो, म्हणजे जाऊ शकतोय नाही जाऊ शकतो हा नंतरचा विषय आहे, पण जर आपण जर कुठे गेलो कोणत्या प्लॅनेटवर तर आपलं त्या प्लॅनेटवर वेट किती असणार आहे ग्रॅव्हिटीच्या हे. तर हे इथं आपल्याला बरोबर दाखवलंय. तर आता इथं तुम्ही समोर बघताय, तर आपण जर चंद्रावर गेलो तर कसं तुम्ही अनुभवाल स्वतःला, तर ते इथं दाखवलेलं आहे वस्तूपैकी. म्हणजे आपण इथं चंद्रावर असल्यासारखं आपल्याला वाटते फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये. लांब जाऊन चुकचेल. चंद्रयानात जे रोवर वापरले आहेत ते अशा प्रकारचे रोवर आहेत, त्यांनी इथं लावलेलं आहे. आता पुढे आपण बेल हॉल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रवेश करतो. तर बघूयात आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स हॉल मध्ये काय बघायला भेटते. पुढे इकडं आकाश मिसाईल सिस्टम आहे. तिकडं वेगवेगळ्या मिसाईल्स आहे तिथं आपल्याला बघायला भेटतात छोट्या छोट्या. इकडे जर एखाद्या सोल्जरला टेक्निकल कम्युनिकेशन करण्यासाठी जे जे साहित्य लागते ते इथं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टॅच्यूमध्ये. आता पुढे इकडं 1G, 2G, 3G, 4G आणि 5G हे इथं दाखवलेलं आहे. या सगळ्या 1G, 2G, 3G यामधील जो काही फरक आहे तो इथं आपल्याला बघायला भेटतो. तर आपल्याला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आता इंडस्ट्रियल म्युझियमचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला. व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका.